नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवनवाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी कमलेश पाटील पुन्हा एकदा आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण इयत्ता 10वी कुमार भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील सुरुवातीचे धडे अभ्यासले आहेत। याआधी आपण अनेक धडे आणि कवितांचा अभ्यास आपल्या या पवनवाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून केलेला आहे आणि त्या पाठांवर आधारित त्या कवितांवर आधारित व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध झालेले आहेत। ते तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्ही अवश्य पाहावे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 7वा अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लहानपणापासून अनेक कथा ऐकत असतो, अनेक कथा आपल्याला वाचायला आणि ऐकायला आवडत असतात। त्या विविध कथा असतात, काही पराक्रमाच्या कथा असतील, विज्ञान कथा असतील, तर काही बोध कथा असतात। या कथांमधून आपल्याला काही ना काही मूल्य मिळत असतं। म्हणजेच काय की या कथांमधून आपल्याला काहीतरी एक शिकवण मिळत असते, बरोबर। तर अशा प्रकारे आपण लहानपणापासून तर आतापर्यंत भरपूर कथा ऐकलेल्या असतील। तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशाच एका कथेचा अभ्यास करणार आहोत। आणि विद्यार्थी मित्रांनो, या कथेचा अभ्यास करताना आपण कथांचे प्रकार सुद्धा पाहणार आहोत। तर पहा, प्रस्तुत कथा जी आहे, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या कथेचा अभ्यास आपण करणार आहोत, ती कथा जी आहे ती एक रूपक कथा आहे। तर रूपक कथा म्हणजे काय याचा अर्थ मी तुम्हाला सांगणारच आहे, परंतु याआधी आपण या पाठाचे लेखक जे आहेत वि.स. खांडेकर यांनी हा पाठ लिहिलेला आहे। वि.स. खांडेकर यांचा कार्यकाळ 1898 ते 1976। वि.स. खांडेकर यांचे पूर्ण नाव विष्णू सखाराम खांडेकर। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रसिद्ध लेखक, ख्यात नामक लेखक, पहा अत्यंत लोकप्रिय लेखक आहेत, कवी आहेत। यांनी विपुल प्रमाणात साहित्य निर्मिती केलेली आहे। यांनी कादंबऱ्या लिहिल्या आहेत, कथा लिहिलेल्या आहेत, लघु निबंध लिहिलेले आहेत, समीक्षक लेखन यांनी केलेलं आहे। तर अशा विपुल प्रमाणात लेखन यांनी केलेले आहे। जेव्हा यांचे पुस्तकं प्रकाशित होतात, म्हणजे ज्यावेळेस यांची पुस्तकं प्रकाशित होत असतात, त्यावेळेस वाचक ते पुस्तकं केव्हा प्रकाशित होतील आणि केव्हा मी वाचू असा त्यांच्यामध्ये एक त्या पुस्तकं वाचण्याविषयी एक उत्कंठता निर्माण होत असते। पहा, केव्हा पुस्तकं येतील आणि केव्हा मी वाचू, एवढे लोकप्रिय हे लेखक आहेत। तर अशा प्रकारे हे जे वाचक आहेत चातकाप्रमाणे या साहित्याची या पुस्तकांची वाट पाहत असतात, जी पुस्तकं वि.स. खांडेकर यांनी लिहिलेली आहेत। आता चातक म्हणजे काय, ज्याप्रमाणे चातक पक्षी पाऊस पडण्याची वाट पाहत असतो, तसे हे वाचक या लेखकांच्या पुस्तकांची वाट पाहत असतात। अत्यंत लोकप्रिय आणि असे प्रसिद्ध लेखक आहेत। तर या पाठाला सुरुवात करण्याआधी आपण या लेखकांविषयी माहिती मिळवून घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, वि.स. खांडेकर यांचे पूर्ण नाव विष्णू सखाराम खांडेकर असे आहे। तर त्यांचा जो कार्यकाळ आहे तो 1898 ते 1976। त्यांच्या या कार्यकाळाला किंवा त्यांच्या या युगाला खांडेकर युग म्हणून सुद्धा ओळखले जाते, कारण की त्यांच्या या कारकिर्दीमध्ये त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केले आहे आणि अत्यंत लोकप्रिय ते लेखक होते, कवी होते। म्हणून त्यांच्या या युगाला एक वेगळं युग म्हणजे खांडेकर युग असं नाव देण्यात आलेलं आहे। तर प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटकथा लेखक, पहा त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केलेले आहे। त्यांनी कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, कथा लिहिलेल्या आहेत, लघु निबंध लिहिलेले आहेत आणि समीक्षक लेखनसुद्धा केलेले आहे आणि पटकथासुद्धा लिहिलेल्या आहेत। म्हणजे काय, हिंदी, मराठी अशा चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केलेले आहे, त्यांच्या कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, 1974 साली
ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात आला। पहा, त्यांनी जी वाङ्मय सेवा केलेली आहे म्हणजे काय, विपुल प्रमाणात वाङ्मय निर्मिती केलेली आहे, त्यांचे हे कार्य लक्षात घेऊन त्यांना 1974 साली ज्ञानपीठ पुरस्कार, जो साहित्याच्या क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा आणि लोकप्रिय असा पुरस्कार मानला जात असतो। साहित्य क्षेत्रातील किंवा लेखकांना हा पुरस्कार दिला जात असतो। तर ज्ञानपीठ पुरस्कार हा 1974 साली वि.स. खांडेकर यांना मिळालेला आहे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे। तर वि.स. खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक आहेत। विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले। पहा, भारत सरकारने सुद्धा त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे। पहा, त्यांनी कोणकोणती पुस्तकं लिहिलेली आहेत, त्यांचे कांचनमृग, दोन ध्रुव, उल्का, दोन मने, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जडलेला मोहोर, ययाती, अमृतवेल आणि अश्रू या कादंबऱ्या आहेत। पहा, त्यांनी ज्या ह्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत त्या कादंबऱ्यांचे नाव या ठिकाणी दिले आहे। त्यांची सर्वात गाजलेली आणि लोकप्रिय कादंबरी म्हणजे ययाती, ती तुम्ही वाचली असेल तर वाचा। तुम्हाला पहा, वाचन आपण करायलाच पाहिजे। वाचन केल्याने आपले विचार करण्याची क्षमता जी असते, आपण वेगळ्या प्रकारे विचार करू लागतो, शब्दसाठा आपला वाढत असतो आणि त्या भाषेवर प्रभुत्व आपलं मिळत असतं। तर अशा प्रकारे कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत। त्यानंतर वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघुनिबंध संग्रह। पहा, लघुनिबंध म्हणजे लहान निबंध लेखनाचे संग्रह सुद्धा लेखनसुद्धा केलेले आहेत आणि ते निबंध संग्रह जे आहेत त्यांचे नावं या ठिकाणी दिलेले आहेत। त्यानंतर वनभोजन, धुंधुरमास, फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोप आणि गोफन हे समीक्षा लेखन संग्रह। पहा, आपण पाहिलं होते समीक्षा म्हणजे काय, की एखादं साहित्य वाचल्यानंतर ते आपल्याला त्यामध्ये कोणता भाग आपल्याला आवडलेला आहे आणि कुठला भाग आपल्याला आवडलेला नाही, आणि तर एखादा भाग आपल्याला आवडला असेल तर तो का आवडला, आणि एखादा भाग आपल्याला आवडला नसेल तर तो का नाही आवडला, हे मांडणे यालाच म्हणतात समीक्षा। तर अशा प्रकारे समीक्षा लेखनसुद्धा त्यांनी केलेले आहे इत्यादी, म्हणजे समीक्षा लेखन संग्रह त्यांचे प्रकाशित आहेत। त्यानंतर पहा, प्रस्तुत कथा ही रूपक कथा आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा, रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला देणगी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, कथेचे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण पाहणारच आहोत, परंतु प्रस्तुत कथा जी आहे रूपक कथा या कथा प्रकारामध्ये मोडते आणि रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला दिलेली देणगी आहे। तर पहा, आपले जीवनविषयक तत्वज्ञान आणि आदर्श मूल्य यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथातून केली आहे। पहा, आपले जीवनविषयक तत्वज्ञान, जीवनाविषयी ज्ञान, जीवनाचे जे तत्वज्ञान असतं, जीवन जगत असताना आपण जे ज्ञान आपल्याला मिळत असतं ते जीवनविषयक तत्वज्ञान, त्यांचे जे अनुभव आहेत ते तत्वज्ञान, त्यानंतर आदर्श मूल्य। पहा, या ठिकाणी मी आधी तुम्हाला सांगितलेले आहे की एखादी कथा वाचल्यानंतर आपल्याला त्यामधून एखादा बोध मिळत असतो, एखादे मूल्य आपल्याला मिळत असते। तर अशा प्रकारे जी कथा आहे, ही रूपक कथा आहे, याच्यामधून आदर्श मूल्य यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथातून केली आहे। पहा, जीवनविषयक तत्वज्ञान आणि मूल्य, आदर्श मूल्य। पहा, जीवन जगत असताना कोणती आदर्श मूल्य व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये अंगीकारावी। पहा, आदर्श मूल्य हे व्यक्तिमत्वाचे एक महत्त्वाचा भाग आहे। तर एखाद्या व्यक्तीमध्ये आदर्श मूल्य जर त्याने आत्मसात केले तर त्याचे जीवन हे खरंच संस्कारमय जीवन असतं, म्हणजे त्या व्यक्तीवर संस्कार घडत असतात। मूल्य स्वीकारणे म्हणजे काय, थोडक्यात संस्कार होणे। तर अशा प्रकारे मूल्य यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथेतून केलेली आहे। थोडक्यात म्हणजे याच्यातून कथेमधून आपल्याला मूल्य
मिळते, आदर्श मूल्य आपल्याला मिळतात. सुवर्णकण, क्षितिजस्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथासंग्रह आहेत. पहा, सुवर्णकण आणि क्षितिजस्पर्श, वेचलेली फुले ही जी 3 कथासंग्रह आहेत ती कथासंग्रह रूपक कथासंग्रह आहेत. यापैकी सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. आता बघा, खलील जिब्रान हे एक अमेरिकी कलाकार आणि लेखक आहेत. यांच्या रूपक कथांचा अनुवाद ज्या पुस्तकामध्ये लेखक वि स खांडेकर यांनी केलेला आहे त्या पुस्तकाला त्यांनी नाव दिलेले आहे सुवर्णकण. आणि विद्यार्थी मित्रांनो, सुवर्णकण या प्रस्तुत रूपक कथा संग्रहामधून आजचा हा पाठ घेण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवावी की गवताचे पाते जे वि स खांडेकर, विष्णू शाखाराम खांडेकर यांनी लिहिलेले आहे ते सुवर्णकण या रूपक कथा संग्रहामधून घेतलेले आहे. आणि सुवर्णकण हे काय आहेत, खलील जिब्रान या अमेरिकी लेखक किंवा कलाकार याच्या अनुवाद केलेल्या कथा, त्या रूपक कथा त्याच्यामध्ये आहेत. प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे. खांडेकरांनी सृष्टीतील पाणी, गवताचे पाते या घटकांच्या रूपकातून माणसाच्या विविध वृत्ती, प्रवृत्तीचे, भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडवले आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो की खांडेकरांनी माणसाच्या स्वभावाचे, माणसाच्या वृत्तीचे, विविध वृत्तीचे माणसं असतात समाजामध्ये, विविध स्वभावाचे माणसं असतात. तर माणसाचा स्वभाव, माणसाची वृत्ती त्यांनी या कथेतील गवताचे पाते आणि झाडाची पाने यांच्या रूपकातून यांना रूप देऊन, पहा मानवी स्वभावाचे रूप त्यांनी गवताचे पाते आणि झाडाची पाने यांना दिलेली आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी माणसाची विविध वृत्ती आणि प्रवृत्तीचे, भावभावनांचे दर्शन प्रस्तुत रूपक कथेतून आपल्याला या ठिकाणी घडवलेले आहे. तर यानंतर आपण पाहूया की रूपक कथा काय असते, रूपक कथेमध्ये कशा प्रकारे लेखन केले जाते, रूपक कथेचे वैशिष्ट्य काय असतं हे आपण पाहूया. तर अशा प्रकारे आपण लेखकाचा परिचय या ठिकाणी घेतलेला आहे. लेखकांनी कशा प्रकारे या ठिकाणी लेखन केलेले आहे. अत्यंत लोकप्रिय, ख्यातनामक, प्रसिद्ध असे लेखक आहेत आणि त्यांनी रूपक कथासंग्रह लिहिलेला आहे. त्यांच्या अनुवादित रूपक कथा संग्रह जो आहे सुवर्णकण याच्या माध्यमातून या कथासंग्रहामधून आजचा हा पाठ घेण्यात आलेला आहे. गवताचे पाते हा पाठ घेण्यात आलेला आहे. आणि या रूपक कथेच्या माध्यमातून लेखक वि स खांडेकर यांनी माणसाच्या स्वभावाचे, वृत्तीचे दर्शन आपल्याला घडवलेले आहे. परंतु त्यासाठी त्यांनी गवताचे पाते, झाडाची पाने, सृष्टीतील गवताचे पाते, झाडाची पाने या घटकांचा वापर त्यांनी केलेला आहे. आणि या घटकांच्या रूपकातून माणसाच्या विविध वृत्तीचे आणि प्रवृत्तीचे दर्शन त्यांनी आजच्या या कथेच्या माध्यमातून, या रूपक कथेच्या माध्यमातून आपल्याला घडवलेले आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, रूपक कथा काय असते. पहा, रूपक कथा काय असते. कथेचे विविध प्रकार असतात. पहा, विविध प्रकार असतात जसे की विज्ञान कथा, त्यानंतर असते ऐतिहासिक कथा, त्यानंतर असते जातक कथा, त्यानंतर असते साहस कथा, त्यानंतर असे रहस्य कथा. तर अशा प्रकारे कथेचे विविध प्रकार असतात. आणि शेवटी आहे आपली रूपक कथा. पहा, रूपक कथा. तर अशा प्रकारे कथेचे विद्यार्थी मित्रांनो विविध प्रकार असतात. पहा, बालपणापासून आपणाला कथा खूप आवडत असतात. विविध कथा आपण ऐकत असतो. त्या विज्ञान कथा असतील, ऐतिहासिक कथा असतील, जातक कथा असतील, साहस कथा असतील, रहस्य कथा असतील, तर रूपक कथा असतील, अशा विविध कथा आपण ऐकत असतो. तर अशा प्रकारे कथा आपण ऐकत असतो. आणि या कथांच्या माध्यमातून विविध मूल्य आपल्याला मिळत असतात, संदेश मिळत असतात. तर पहा, या ठिकाणी
विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान कथा जी आहे या विज्ञान कथेमध्ये जे वैज्ञानिक शोध लागलेले असतात. आता पहा, विज्ञानाने आजच्या या 21व्या शतकामध्ये विज्ञानाने मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. तर पहा, आजची प्रगती पाहून जे लेखक असतात ते चिंतन करतात, कल्पना करतात आणि ते कल्पना करतात की आणखी 100 वर्षानंतर, आणखी थोड्या वर्षानंतर आपल्या विज्ञानाने आणखी किती प्रगती केली असेल आणि आणखी काय काय बदल आपल्या या सृष्टीमध्ये झालेले असतील. पहा, विज्ञान क्षेत्रामध्ये कोणते कोणते बदल झालेले असतील अशी कल्पना करून ते ज्या कथा लिहितात त्या असतात विज्ञान कथा. म्हणजे काय, विविध शोध लागले त्या शोधांवर आधारित कथा, विविध विज्ञानामध्ये विविध साहित्य निर्माण केले जातात. पहा, यंत्रांनी केले बंड ही सुद्धा एक विज्ञान कथा आहे. तर अशा प्रकारे विज्ञानविषयी जी माहिती दिलेली असते किंवा विज्ञानामध्ये विविध शोध लावले जातात आणि त्या शोधांवर आधारित ज्या कथा असतात त्या कथा विज्ञान कथेमध्ये येत असतात. त्यानंतर ऐतिहासिक कथा. पहा, या ऐतिहासिक कथेमध्ये ऐतिहासिक घटनांची नोंद केलेली असते. ऐतिहासिक घटनेची माहिती दिलेली असते. म्हणजे काय की इतिहासामध्ये ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्यांची मांडणी या कथेमध्ये केलेली असते, म्हणून त्यांना ऐतिहासिक कथा असे म्हटले जाते. त्यानंतर जातक कथा. पहा, जातक कथा म्हणजे काय, गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मा आधीच्या ज्या पुनर्जन्मानंतरच्या ज्या कथा आहेत. पहा, पूर्वजन्मातील कथा, गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मातील कथा या जातक कथेमध्ये असतात, जातक कथेमध्ये येतात. त्या जातक कथेमधून एक मूल्य, एक संदेश आपल्याला, उपदेश आपल्याला मिळतो. पहा, जातक कथा ज्या आहेत ज्या गौतम बुद्धांच्या पुनर्जन्माशी संबंधित आहेत. पहा, पुनर्जन्मातील कथा आहेत, तर त्या कथांना जातक कथा असे म्हणतो आपण. आणि त्या जातक कथेमधून विविध मूल्य आपल्याला मिळत असतात, संदेश मिळत असतात, बोध मिळत असतो आणि विविध उपदेश आपल्याला या जातक कथेतून दिलेले असतात. त्यानंतर साहस कथा. विद्यार्थी मित्रांनो, साहस म्हणजे काय, साहस म्हणजे शौर्य, पराक्रम. ज्या कथेमध्ये एखाद्या पराक्रमी पुरुषाबद्दल त्याच्या शौर्याची, त्याच्या पराक्रमाची जी कथा असते ती साहस कथेमध्ये येत असते. जसे की झाशी की राणी लक्ष्मीबाई यांच्यावर एक कथा लिहिली गेली, त्यांच्या शौर्यावर, त्यांच्या साहसावर कथा लिहिली गेली, त्यांनी केलेले विविध युद्धांवर जर कथा लिहिली गेली तर ही साहस कथेमध्ये येते. जसे की छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा अनेक पराक्रम गाजवलेले आहे, शौर्य त्यांनी गाजवलेलं आहे. तर एखाद्या शौर्याची किंवा पराक्रमाची कथा लिहिली जाते ती असते साहस कथा. त्यानंतर रहस्य कथा. समजा आता एखाद्या ठिकाणी काहीतरी गुन्हा घडलेला आहे आणि त्या गुन्हा घडवताना त्या अपराध्यांनी कुठलाही पुरावा त्या ठिकाणी ठेवलेला नाही आणि त्या ठिकाणी त्या गुन्ह्याचा शोध करण्यासाठी, त्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी विविध पर्याय तिथे, विविध प्रयत्न तिथे केले जातात आणि तो जो गुन्हा आहे तो कथेच्या शेवटपर्यंत उलगडत नाही, त्याची उकल होत नाही. म्हणजे काय, शेवटपर्यंत हे एक रहस्य असतं, गुपित असतं. म्हणजे काय, ते एक अत्यंत गुपित असतं. असे गुपित रहस्य असणाऱ्या ज्या कथा असतात त्या रहस्य कथेमध्ये येत असतात. आता त्यानंतर आपण पाहूया रूपक कथा. पहा विद्यार्थी मित्रांनो, रूपक कथा काय असते. रूपक कथेविषयी माहिती देताना त्याआधी मी तुम्हाला रूपक अलंकार सांगू इच्छितो. पहा, रूपक अलंकारामध्ये पहा उपमेय असतं, उपमान असतं. म्हणजे काय, आपल्याला एखाद्या गोष्टीचं वर्णन करायचे आहे, एखाद्या गोष्टीचं वर्णन करायचे आहे, परंतु त्या गोष्टीचे वर्णन करताना आपल्याला शब्द अपुरे पडतात किंवा काही उदाहरणं आपल्याला अपूर्ण पडत असतात. म्हणून आपण उदाहरणादाखल आपण काय करतो, एखाद्या गोष्टीचे वर्णन करताना उदाहरणादाखल आपण दुसरी वस्तू घेत असतो. पहा, दुसरी वस्तू वापरत असतो. अशा प्रकारे रूपक अलंकारामध्ये होत असतं. जसं की आपण या ठिकाणी एक उदाहरण पाहूया. कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. पहा, कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. आता पहा, या ठिकाणी सूर्याचे वर्णन करताना आपल्याला शब्द अपुरे पडले किंवा त्या सूर्याचे वर्णन करण्यासाठी आपण सोनं या वस्तूचा वापर केला, तर या ठिकाणी सूर्याचे रूप या सोन्याला दिलेले आहे. तर अशा प्रकारे रूपक अलंकारामध्ये होत असते. जसे की पहा,
आपण म्हणू शकतो की लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. म्हणजे काय, लहान मुलांवर लहानपणी जे संस्कार दिले जातात, जी सवय त्यांना लावली जाते, जे संस्कार त्यांच्यावर बिंबवले जातात, तसे त्यांचे जीवन होत असते, तसे त्यांचे जीवन फुलत असते, तसे संस्कार त्यांच्यावर होत असतात. तसं मातीच्या गोळ्याला ज्या प्रकारे आकार देतो त्या प्रकारे आकार ते घेत असतं, त्या प्रकारे सुंदर मूर्ती त्या ठिकाणी बनत असते. तर अशा प्रकारे पहा, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आता लहान मुलाचं लहानपणीच्या जीवनाच्या वर्णन करण्यासाठी आपण मातीचा गोळा हा या वस्तूचा वापर केलेला आहे. म्हणजेच काय, या मातीच्या गोळ्याला लहान मुलाचे रूपक म्हणून आपण या ठिकाणी मातीच्या गोळ्याचा उपयोग केलेला आहे. तर अशा प्रकारे लहान मूल पहा उपमेय असते आणि मातीचा गोळा हे उपमान असते. पहा, उपमेय म्हणजे काय की ज्याचे आपण रूप त्याला दिलेलं असतं दुसऱ्या वस्तूला, आणि उपमान म्हणजे काय की ज्याला रूप दिलेलं असतं. पहा, आता उपमेय म्हणजे काय, उपमेय आणि उपमान हे आपल्याला रूपक अलंकारामध्ये आपण अभ्यासले असतील. तर अशा प्रकारे लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, तर यामध्ये लहान मूल हे उपमेय आहे आणि मातीचा गोळा हे उपमान आहे. म्हणजे काय की लहान मुलाचे रूप या मातीच्या गोळ्याला दिलेलं आहे. म्हणजे मूळ वस्तू जी आहे ती मूळ वस्तू उपमेय असते आणि त्याचे स्वरूप ज्या वस्तूला दिलेलं असतं ते उपमान असतं. तर अशा प्रकारे आपण रूपक कथेमध्ये सुद्धा असेच होत असते की एखादी गोष्टीचे वर्णन आपल्याला करायचे आहे, पण त्यासाठी जर शब्द अपूर्ण परत असतील तर त्यासाठी आपण एखाद्या दुसऱ्या घटकाचा वापर करतो, दुसऱ्या वस्तूचा वापर करतो आणि त्या वस्तूचा उपयोग आपण त्या दुसऱ्या गोष्टीचं वर्णन करण्यासाठी करत असतो. म्हणजे काय की एक रूपक म्हणून पहा, आता या प्रस्तुत कथेतून माणसाच्या स्वभावाचे, माणसाच्या वृत्तीचे वर्णन करताना रूपक म्हणून लेखकाने या ठिकाणी झाडाची पानं, गवताचे पाते या गोष्टींचा वापर केलेला आहे. म्हणजे डायरेक्ट त्यांनी माणसाच्या स्वभावाचे किंवा वृत्तीचे वर्णन केलेले नाही, की या रूपकांच्या माध्यमातून त्यांनी माणसाच्या स्वभावाचे आणि माणसाच्या वृत्तीचे वर्णन केलेले आहे. तर अशा प्रकारे रूपक कथेमध्ये होत असतं. म्हणजे काय, रूपक कथेमध्ये आपण जे गोष्टीचे वर्णन करत आहोत त्यांचा सरळ अर्थ दिलेला नसतो. तर त्या ठिकाणी त्यांच्या एखाद्या गोष्टीचं वर्णन करण्यासाठी रूपक म्हणून दुसऱ्या गोष्टींचा वापर त्या ठिकाणी केलेला असतो. त्याच प्रकारे प्रस्तुत कथेतून लेखक वि. स. खांडेकर यांनी माणसाच्या वृत्तीचे, माणसाच्या स्वभावाचे वर्णन करण्यासाठी रूपक म्हणून गवताचे पाते, झाडाची पाने या सृष्टीतील या वनस्पतीचे जे पानं आहेत, गवताचे पाते आहे, या घटकांचा वापर त्यांनी केलेला आहे. तर अशा प्रकारे रूपक कथेमध्ये एका गोष्टीचे रूप दुसऱ्या गोष्टीला दिलं जातं, म्हणून याला रूपक कथा म्हटली जाते. का? कारण की ज्या गोष्टीचे वर्णन करायचे आहे त्याचे रूप त्या दुसऱ्या गोष्टीला दिलेलं असतं, म्हणून त्याला रूपक कथा असे म्हटलेलं आहे. पहा, या ठिकाणी कथेचे अनेक प्रकार आपण पाहिले. तर आपला जो आजच्या कथेचा प्रकार आहे रूपक कथा, म्हणजे काय की प्रस्तुत पाठ हा रूपक कथा प्रकारातील आहे. तर पहा, आपण रूपक कथेविषयी याआधी माहिती मिळवून घेऊया. रूपक कथेचे वैशिष्ट्ये पहा, रूपक कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते. पहा, या ठिकाणी रूपक कथेचे वैशिष्ट्य पाहूया. पहा, रूपक कथेचे वैशिष्ट्ये. पहा, रूपक कथेचे वैशिष्ट्य. पहा, वैशिष्ट्य काय आहे? पहा, रूपक कथेचे वैशिष्ट्य पाहत असताना या ठिकाणी आपण पाहूया की रूपक कथा या आकाराने लहान असतात. पहा, आकाराने लहान. आकाराने काय असतात? लहान असतात. हे पहिलं वैशिष्ट्य झालं. म्हणजे काय, रूपक कथा या छोट्या असतात, अत्यंत छोट्या या असतात, लघुकथा असतात. त्यानंतर तिच्यात अर्थघनत्व. पहा, अर्थघनत्व. आता अर्थघनत्व म्हणजे काय की या कथा आकाराने जरी लहान असल्या तरी याच्यामधून खूप मोठा
अर्थ निर्माण होत असतो, खूप खोल अर्थ यामध्ये गळलेला असतो। पहा, खूप खोल अर्थ यामधून निघत असतो। या आकाराने जरी आपल्याला छोट्याशा या कथा दिसत असल्या तरी याचा अर्थ खूप मोठा असतो। म्हणजे काय, याचे अर्थघनत्व असतं। अर्थघनत्व म्हणजे काय, खूप खोल अर्थ यांच्या होत असतो। पहा, आशय समृद्धता। पहा, आशय समृद्धता या कथेमध्ये जो आशय वापरलेला असतो अत्यंत सोपा असतो, अतिशय सोपा आणि सहज भाषेमध्ये वापरलेला असतो। आशय समृद्धता। पहा, समृद्धता हे झालं तिसरं वैशिष्ट्य की आशय जो असतो तो समृद्ध असतो आणि सूचकता। पहा, आणखी एक आहे सूचकता। सूचकता म्हणजे काय, काहीतरी संदेश, काहीतरी सूचना यामधून दिलेल्या असतात, सूचकता असते। त्यानंतर अशा प्रकारे हे वैशिष्ट्ये या रूपक कथेचे वैशिष्ट्य आहेत की पहा, आकाराने लहान असतात, अर्थघनत्व आकाराने लहान जरी असल्या तरी खोल अर्थ होत असतो, खूप मोठा अर्थ त्याच्यामधून निघत असतो, आशयाचा समृद्ध असतो आणि सूचकता असते, याच्यामध्ये काहीतरी आपल्याला सुचवलेलं असतं। पहा, त्यानंतर ती अधिक परिणामकारक होते। पहा, ह्या वैशिष्ट्यांमुळे ती रूपक कथा जी आहे ती अधिक परिणामकारक होत असते। त्यानंतर आणखी काही वैशिष्ट्ये आहेत। पहा, नाट्यात्मकता। नाट्यात्मकता। आता नाट्यात्मकता म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, की नाट्यात्मकता म्हणजे काय, नाटक असल्यासारखं वाटतं। ती कथा वाचल्यानंतर एखादं नाटक एखादं नाटक आहे असं आपल्याला वाटत असतं, म्हणून नाट्यात्मकता हे सुद्धा रूपक कथेचे वैशिष्ट्य आहे। त्यानंतर अलंकारिकता। पहा, अलंकारिकता म्हणजेच काय की या रूपक कथेमध्ये अलंकारिक भाषा वापरलेल्या असतात। मी याआधी पण तुम्हाला सांगितले की रूपक कथा म्हणजे काय, रूपक अलंकार जो असतो विद्यार्थी त्याचाच हा प्रकार आहे। तर रूपक अलंकार म्हणजे त्याच्यामध्ये अलंकारिक भाषा असते, म्हणजे काय, अलंकारिकता हे सुद्धा एक रूपक कथेचे वैशिष्ट्य आहे। त्यानंतर संदेशपर्ता। पहा, संदेशपर्ता याच्यामधून काहीतरी संदेश आपल्याला मिळतो। संदेशपर्ता म्हणजे काय, संदेश मिळण्याचा गुण, याच्यामधून काहीतरी संदेश, काहीतरी बोध आपल्याला मिळत असतो। तर अशा प्रकारे ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्ये होत। पहा, रूपक कथेची वैशिष्ट्ये आपण पाहिलं, रूपक कथा म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे की एखाद्या गोष्टीचे वर्णन करण्यासाठी आपण दुसऱ्या घटकांचा वापर करतो। जसे की या पाठामध्ये लेखकाने मानवी वृत्तीचे, मानवी स्वभावाचे दर्शन घडवण्यासाठी सृष्टीतील गवताचे पाते, झाडांची पाने या घटकांचा वापर केलेला आहे। थोडक्यात म्हणजे मानवी स्वभावाचे, मानवी वृत्तीचे रूप त्यांनी गवताचे पाते, झाडाची पानं यांना दिलेले आहे। त्याचप्रकारे यामध्ये सुद्धा रूपक कथेमध्ये अर्थघनत्व, आशय समृद्धता, सूचकता, नाट्यात्मकता, अलंकारिकता, संदेशपर्ता हे या रूपक कथेचे काय आहेत, वैशिष्ट्य आहे। आता पहा, रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, वाच्यार्थ आणि लक्षार्थ, वाच्यार्थ, पहा या वाच्यार्थ विषयी अभ्यास आपण बोलतो मराठी या पाठामध्ये सुद्धा आपण केलेला आहे। वाच्यार्थाविषयी पहा, आपण विविध वाक्प्रचार विद्यार्थी मित्रांनो आपल्या भाषेमध्ये वापरत असतो। तर हे वाक्प्रचार जे आहेत, हे वाक्प्रचारांचा अर्थ शब्दशः अर्थ होत नाही, म्हणजे काय, त्यांचा वाच्यार्थ होत नाही। जे वाचल्यानंतर लगेच आपल्याला त्याचा अर्थ कळतो, याला म्हणतात वाच्यार्थ। म्हणजे काय, त्या ठिकाणी सरळ सरळ शब्दांचा अर्थ आपल्याला समजतो, बरोबर। परंतु वाक्प्रचारामध्ये शब्दशः अर्थ दिलेला नसतो। पहा, वाक्प्रचारामध्ये या ठिकाणी शब्दशः अर्थ दिलेला नसतो। म्हणजे पहा, घरोघरी मातीच्या चुली म्हणजे काय की जिकडे पाहावे तिकडे परिस्थिती सारखीच असते। पहा, घरोघरी मातीच्या चुली। आता आपण या ठिकाणी ही जी ओढ मी तुम्हाला सांगितली,
हा जो वाक्प्रचार या ठिकाणी सांगितला, तर या ठिकाणी घरोघरी मातीच्या चुली म्हणजे काय होतं की घरोघरी मातीच्या चुली आहेत का? नाही. याच्या हा वाच्यार्थ झाला पण याला वाच्यार्थ नसतो, याला असतो लक्षार्थ. म्हणजे काय, वाचल्यानंतर याच्या पलीकडचा अर्थ समजतो. आणि वाच्यार्थ म्हणजे काय, वाचल्यानंतर लगेच आपल्याला अर्थ समजतो, सरळ सरळ अर्थ त्या ठिकाणी दिलेला असतो. पहा, वाच्यार्थ म्हणजे काय, वाचल्यानंतर पटकन अर्थ कळतो. वाचल्यानंतर पटकन अर्थ कळतो. पहा, या ठिकाणी वाचल्यानंतर आपल्याला पटकन याचा अर्थ कळत असतो. म्हणजे काय, एखादी ओळ वाचल्यानंतर लगेच आपल्याला शब्दशः अर्थ त्या ठिकाणी घ्यायचा असतो, त्याला म्हणतात वाच्यार्थ. आणि लक्षार्थ म्हणजे काय, पहा लक्षार्थ, पहा विद्यार्थी मित्रांनो, बोलतो मराठी या पाठामध्ये आपण वाच्यार्थ आणि लक्षार्थ याविषयी माहिती मिळवलेली आहे. पहा, वाचून पलीकडचा अर्थ समजतो. पहा, वाचून झाल्यावर आपल्याला पलीकडचा अर्थ समजत असतो. म्हणजे काय की त्या ठिकाणी वाच्यार्थ नसतं, शब्दशः अर्थ घेतला नसतो. एखादं ओळ वाचल्यानंतर तिचं आकलन जर आपल्याला समजलं असेल, तिचे आकलन जर झालं असेल तर तिच्या पलीकडचा अर्थ होतो. म्हणजे काय, वाचल्यानंतर शब्द वेगळे आणि त्यांचा अर्थ वेगळाच होत असतो. याला म्हणतात लक्षार्थ. ज्या प्रकारे वाक्प्रचारामध्ये होत असतं, पहा आपल्या वाक्प्रचारामध्ये होत असतं. वाक्प्रचार आपण अभ्यासले आहेत भरपूर. वाक्प्रचारामध्ये असे होत असते विद्यार्थी मित्रांनो. त्याच प्रकारे हीच गोष्ट आपल्या रूपक कथेमध्ये सुद्धा होत असते. पहा विद्यार्थी मित्रांनो, व्याकरणाचे 2 भागाशी संबंध या ठिकाणी या रूपक कथांचे आहे. एक म्हणजे रूपक अलंकार आणि दुसरा म्हणजे वाक्प्रचार. पहा, वाक्प्रचाराच्या ज्या प्रकारे दुसरा अर्थ होत असतो त्या प्रकारे म्हणजे शब्दशः अर्थ होत नसतो. तर पहा, रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जातो. म्हणजे वाच्यार्थ कमी होतो आणि लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो. आता पहा, लक्षार्थ प्रभावीपणे या ठिकाणी सूचित होतो. आता पहा, आपण या आधी एक वाक्य पाहिलं होतं, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. म्हणजे लहान मूल मातीचे गोळे आहेत का? एखाद्याला वाच्यार्थ आणि लक्षार्थ माहिती नसेल तर तो सरळ अरे लहान मुलांना मातीचा गोळा म्हटलेला आहे. पण हे वाचल्यानंतर त्याच्या पलीकडचा आपल्याला अर्थ समजला की लहान मूल म्हणजे मातीच्या गोळ्यासारखे असतात. म्हणजेच काय की मातीच्या गोळ्याला ज्या प्रकारे आकार दिला जातो त्याच प्रकारे लहान मुलांच्या जीवनाला लहानपणीच आपण आकार देऊ शकतो. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी अर्थ आपल्या त्यांच्या जीवनाला, त्यांच्यावर विविध संस्कार आपण घडवू शकतो आणि त्यांच्या जीवनाला आकार देऊ शकतो असा अर्थ त्या ठिकाणी होतो. म्हणजे काय, हा झाला लक्षार्थ, बरोबर. परंतु ज्याला हे काही माहिती नसेल तर तो सरळ वाच्यार्थ घेईल. लहान मुलांना काय म्हटलेलं आहे, मातीचा गोळा. तर अशा प्रकारे तर या रूपक कथेमध्ये वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जातो आणि लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो. म्हणजेच काय, याच्यात वाच्यार्थ कमी होतो आणि लक्षार्थ वाढत असतो. खालील कथा वाचून आपल्याला त्याचा अनुभव येईलच. पहा, आता या ठिकाणी रूपक कथेचे वैशिष्ट्य आपण पाहिलेले आहेत, कथाचे प्रकार आपण पाहिलेले आहेत, कशामध्ये कोणत्या प्रकारच्या कथा असतात हे पाहिलं. त्यानंतर आपण रूपक कथेकडे आलेलो आहोत आणि रूपक कथेमध्ये एखाद्या घटकाला त्या ज्याविषयी वर्णन करायचे त्याचं रूप दिलेलं असतं हे आपण पाहिले. रूपक कथेचे वैशिष्ट्य पाहिले की कथा आकाराने लहान असतात, लहान जरी असल्या तरी अर्थघनत्व असतं, म्हणजे खोल अर्थ त्यांचा होत असतो, आशय समृद्धता असते, सूचकता असते, नाट्यात्मकता, नाटक असल्यासारखं वाटतं, अलंकारिकता, अलंकारिक भाषा वापरलेली असते, संदेशपर्ता, प्रत्येक रूपक कथेतून कुठला ना कुठला संदेश आपल्याला मिळत असतो. संदेश देण्याचा गुण या रूपक कथेमध्ये विद्यार्थी मित्रांनो
असतो। तर अशा प्रकारे आपण रूपक कथेविषयी माहिती मिळवलेली आहे आणि प्रस्तुत कथा ही वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली आहे आणि त्यांच्या सुवर्णकण हे जे अनुवादित रूपक कथा संग्रह आहे, जे की खलील जिब्रान या अमेरिकन लेखकाच्या हे अनुवादित रूपक कथा संग्रह आहे, त्याच्यामधून हे घेतलेले आहे। आपण या आधी संपूर्ण कथेचं प्रारंभिक माहिती आपण मिळवलेली आहे, कथांचे प्रकार पाहिलेले आहेत, रूपक कथा म्हणजे काय हे अभ्यासलेले आहे आणि रूपक कथेचे वैशिष्ट्यसुद्धा आपण अभ्यासलेले आहे। तर या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2 कथा दिलेल्या आहेत। पहा, पहिली रूपक कथा दिलेली आहे आणि त्यानंतर रूपक कथेचा भावार्थ दिलेला आहे। तर आपण आधी जी कथा आहे ती वाचून घेऊया। पहा, हिवाळा नुकताच सुरू झालेला होता। झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली। पट पट पट, त्यांचा तो पटपट असा कर्णकटू आवाज। तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले। गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोस रे तू? पडता पडता किती कटकट करतोस रे तू? तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला। पहा, तुझ्या या आवाजानं माझ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की। पानाला राग आला। पहा, असं त्या गवताच्या पात्याच्या बोलण्याच्या त्या पानाला राग आला। तो चिडून म्हणाला, अरे जा चिडखोड बिंबा कुठला, मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय। जन्मात कधी न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचे नाही। हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातीच्या कुशीत झोपी गेले। ते पुन्हा जागे झाले ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने। त्या स्पर्शाने विलक्षण जादू होती। त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते। पुन्हा हिवाळा आला। थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातीच्या कुशीत झोपू लागले। पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली। जिकडे तिकडे झाडावर पाने सडसडत होती। पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती। ते गवताचे पाटे कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले, काय ही हिवाळ्यातली पानं, जीव खाऊन टाकलाय यांनी अगदी। केवढा हा कर्णकटू आवाज, छी छी छी, माझ्या साऱ्या गोड स्वप्नांच्या चेंदामेंदा केला यांनी। पहा, किती सुंदर ही कथा आहे। गवताचे पाते आणि पान, झाडाचे पान आणि छोटेसे गवताचे पाते यांच्यामधली ही कथा आहे। आणि या कथेच्या माध्यमातून पहा, या कथेच्या रूपक कथेच्या भावार्थ आपण समजून घेणार आहोत। त्याआधी आपण ही जी कथा आहे या कथेचा अर्थ आपण समजून घेऊया। यामध्ये आलेल्या शब्दांचा अर्थ आपण समजून घेऊया। यामध्ये आलेल्या शब्दांचा लक्षार्थ आपण समजून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण कथांचे प्रकार, त्यानंतर वाच्यार्थ काय असतं, लक्षार्थ काय असतं, रूपक कथा काय असते, रूपक कथेचे वैशिष्ट्य कोणते आहेत ते आतापर्यंत आपण अभ्यास केलेला आहे आणि यामध्ये आलेली रूपक कथा ही आपण वाचलेली आहे। या कथेचा भावार्थ जो आहे, या कथेचा अर्थ जो आहे तो आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर अशी माहिती मिळवली आहे। वि. स. खांडेकरांबद्दल माहिती मिळवलेली आहे। वि. स. खांडेकर ज्ञानपीठ पुरस्कार, पहा, साहित्य क्षेत्रातील सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले मराठी लेखक होते। पहा, अशा प्रकारे वि. स. खांडेकर यांनी विपुल प्रमाणात लेखन केलेले आहे।
त्यांचा जो कालखंड होता त्याला खांडेकर युगसुद्धा म्हटले जातं. त्यांना पद्मभूषण पुरस्कारसुद्धा भारत सरकारने प्रदान केलेला आहे. अशा विपुल प्रमाणात लेखन त्यांनी केलेले आहे आणि त्यांचे जे पुस्तक प्रकाशित होत असते त्या पुस्तकांची त्यांचे वाचक आतुरतेने वाट पाहत असतात. चातक पक्ष्याप्रमाणे वाट पाहत असतात. ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट पाहत असतो तसे ते वाट पाहत असतात. तसेच त्यांनी रूपक कथा जी आहे ही मराठी वाङ्मयाला मराठी भाषेला दिलेलं मराठी भाषेला एक देणगी दिलेली आहे त्यांनी रूपक कथेची. आणि ही रूपक कथा जी आहे आजची ती खलील जिब्रान या अमेरिकी जो लेखक आहे कलाकार आहे त्यांच्या ज्या रूपक कथा संग्रह आहे याच्या अनुवादित हा रूपक कथा संग्रह आहे आणि त्याचे नाव आहे सुवर्णकण आणि याच्यामधून ही कथा घेण्यात आलेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या या पवन वाघ अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.